सावधान, या 5 राशींवर पुढचे 48 तास भारी, पूर्ण आयुष्य बदलणार. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका वादळापुढमीची शांतता आहे. पुढचे 48 तास तुमच्या अस्तित्वाची परीक्षा घेणार आहेत. जर तुमची रास या 5 राशींमध्ये असेल, तर कदाचित उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी पूर्णपणे वेगळं जग घेऊन येईल. हे शब्द वाचताना तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल तर सावध व्हा, कारण नियतीने तिची चाल खेळायला सुरुवात केली आहे. आयुष्य कधी वळण घेईल हे कोणालाच सांगता येत नाही. कालपर्यंत जे आपलं होतं ते आज परक होऊ शकतं, आणि ज्या संकटाची आपण कल्पनाही केली नव्हती ते संकट आपल्या दाराशी उभं राहू शकतं. रक्ताची नाती जेव्हा पाठ फिरवतात आणि नशिबाची साथ सुटते, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. पण लक्षात ठेवा, देव जेव्हा तुमची परीक्षा घेतो तेव्हा तो तुम्हाला घडवण्यासाठी सज्ज असतो. तुमची रास कोणती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ओम नमः शिवाय लिहून या कठीण काळात देवाची साथ मागा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या काही मिनिटात मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढू शकेल. नशिबाची क्रूर थट्टा. कधी कधी आपण विचार करतो की माझ्यासोबतच असं का होतंय? या 48 तासात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळणार नाही, पण प्रश्नांची तीव्रता मात्र वाढेल. तुमच्या स्वतःच्या घरात जिथे तुम्हाला सुरक्षित वाटतं तिथेच वादाची ठिणगी पडेल. रक्ताची नाती जेव्हा पैशासाठी किंवा जमिनीसाठी तुमच्याशी वाद घालतील, तेव्हा तुमचं मन ओरडून विचारेल, माणुसकी संपली आहे का? डोळ्यान देखत स्वप्नांची होणारी राख. मेष, वृश्चिक आणि मकर राशीच्या मित्रांनो, तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या संधीची वाट पाहत होता, ती संधी तुमच्या डोळ्यान देखत दुसऱ्या कोणाला तरी मिळताना तुम्हाला पाहावं लागेल. तो क्षण तुमच्यासाठी एखाद्या मृत्यूदंडापेक्षा कमी नसेल. तुमच्या कष्टाचं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल आणि तुम्ही फक्त हतबल होऊन पाहत राहाल. अशा वेळी संयम सुटणं साहजिक आहे, पण तिथेच तुमची खरी परीक्षा आहे. 1. मेष रास. जेव्हा आपलेच परके होतात. मेष राशीच्या लोकांसाठी हे 48 तास अत्यंत क्लेशदायक ठरू शकतात. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी स्वतःचे रक्त आटवले, ज्याच्या एका शब्दासाठी तुम्ही जगाशी नडलात, तीच व्यक्ती तुमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं करेल. नात्यातली दरी. कदाचित तुमच्या जोडीदारासोबत किंवा अत्यंत जवळच्या मित्रासोबत असा वाद होईल जिथे तुम्हाला वाटेल की यासाठी मी इतकी वर्ष मेहनत केली. शब्दांचे वार तलवारीपेक्षा जास्त खोल जखमा करतील. आर्थिक फटका. पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या उदारतेचा गैरफायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच आहेत. या 48 तासात दिलेला पैसा परत येण्याची आशा सोडून द्या. रात्री उशिरा जेव्हा सर्व जग झोपलेलं असेल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या संघर्षात तुमच्यासोबत कोणीच नाही. हा एकाकीपणा तुम्हाला आतून कुरतडेल. 2. वृश्चिक रास. नियतीचा क्रूर खेळ. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ कर्माचा हिशोब चुकवण्याचा आहे. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी काही जुन्या गोष्टी उजेडात येतील, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागू शकते. मानसिक छळ. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्यावर असा काही दबाव येईल की तुम्हाला राजीनामा देण्याचे विचार मनात येतील. वरिष्ठांचा ओरडा आणि सहकार्यांचे टोमणे तुमचे मन विदीर्ण करतील. कुटुंबातील तणाव. घरातल्या लहान मुलांच्या किंवा भावंडांच्या वागण्यामुळे तुम्हाला मनस्ताप होईल. मुलं हातची गेली की काय अशी भीती तुमच्या मनात घर करेल. आरोग्याचा इशारा. मानसिक तणावाचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होईल. छातीत धडधडणे किंवा प्रचंड डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करू नका. 3. मकर रास. कष्टाची माती आणि नशिबाची लात. मकर राशीचे लोक नेहमीच जमिनीशी जोडलेले असतात, पण पुढचे 48 तास तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारे असतील. तुम्ही ज्या प्रोजेक्टसाठी किंवा स्वप्नासाठी तुमचं सर्वस्व पणाला लावलं होतं, तिथे तुम्हाला अपयश पाहावं लागू शकतं. अपूर्ण स्वप्ने. शेवटच्या क्षणी काहीतरी असं घडेल की हाताशी आलेली संधी निसटून जाईल. हे दुःख पचवणं तुमच्यासाठी सोपं नसेल. वडीलधाऱ्यांची चिंता. घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीमुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. हॉस्पिटलच्या फेऱ्या आणि पैशांची जुळवाजुळव करताना तुमची दमछाक होईल.
जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने मदतीची गरज असेल तेव्हा तुमचे नातेवाईक सोयीस्करपणे लांब राहतील. ही जाणीव तुम्हाला जगाचं खरं रूप दाखवेल. 4. कुंभरास, अश्रूंचा अभिषेक आणि शून्यतेचा प्रवास. कुंभ राशीसाठी हे 48 तास भावनिक गोंधळाचे असतील. तुम्हाला अशा वळणावर उभं केलं जाईल जिथे दोन्ही बाजूला दरी आहे. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं त्यांच्याकडून मिळणारी उपेक्षा तुम्हाला सहन होणार नाही. माझी चूक काय होती हा प्रश्न तुम्हाला सतावत राहील. अपमानाचा डंख, भर चौकात किंवा लोकांसमोर तुमचा असा अपमान होईल जो तुमच्या जिव्हारी लागेल. तुमचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे तुम्ही स्वतःला खोलीत कोंडून घ्याल. पोरकेपणाची भावना, तुम्हाला असं वाटेल की देवाने सुद्धा तुमचा हात सोडला आहे, पण लक्षात ठेवा ही फक्त एक परीक्षा आहे. 5. मीन रास, विश्वासाचा खून आणि वास्तवाचा चटका. मीन राशीच्या लोकांसाठी हे 48 तास स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तवाच्या चटक्यांचा सामना करण्याचे आहेत. फसवणूक, प्रेम संबंधात असाल तर सावध राहा. समोरची व्यक्ती तुम्हाला धोका देत असल्याची चिन्ह दिसतील. तुमचा विश्वास पूर्णपणे तडा जाईल. करिअरमधील अडथळे, तुम्ही ज्या कामात निष्णात आहात तिथेच तुमच्या हातून मोठी चूक होण्याची शक्यता आहे. या चुकीची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. हताश मन, जेव्हा सर्व बाजूने संकटे येतात तेव्हा माणूस हताश होतो. मीन राशीच्या व्यक्तींना या 48 तासात कोणाचं तरी सांत्वन हवं असेल, पण दुर्दैवाने ते तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच तुम्हाला फसवलं? तुमची कथा कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला साथ देऊ. या 5 राशींपैकी तुमची रास कोणती आहे? संकटात घाबरू नका, फक्त ओम लिहा, तुम्हाला शांती मिळेल. तुम्हाला वाटतं का की नशीब कर्मापेक्षा मोठं असतं? तुमचं मत मांडायला विसरू नका. भावनिक साध, मित्रांनो, हे शब्द ऐकून तुमचं मन जड झालं असेल, पण हे सांगण्यामागे माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर तुम्हाला सावध करणं आहे. आयुष्य हे चढ उतारांनी भरलेलं असतं. आज जर तुमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळत असतील तर उद्या सुखाची पहाट नक्की होईल. खचून जाऊ नका, स्वतःला सावरून धरा. तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे. हे 48 तास निघून जातील, पण तुमची हिंमत कायम राहिली पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ काळजाला भिडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की पाठवा जिच्या आयुष्यात सध्या कठीण काळ सुरू आहे. तुमची एक छोटी मदत कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. देव तुम्हा सर्वांना या संकटातून बाहेर काढू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.